नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचं करंट शेअर प्राईस आहे 853.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.97%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 3 जानेवारी 2025. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर उद्या 33.33%ने क्रॅश होणार आहे. कारण मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा 1:2च्या रेशोमध्ये जो बोनस शेअर दिला होता त्याची उद्या एक्स डेट आहे. म्हणजे मित्रांनो, उद्या या कंपनीचा शेअर प्राईसचे ॲडजस्टमेंट आहे. चला आता बोलूया सर्वेश्वर फूड्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 8.82 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 50.77%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 900 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, FMCG स्टॉक इन फोकस आफ्टर प्रमोटर सोल्ड 3.48% स्टेक इन द कंपनी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सर्वेश्वर फूड्स लिमिटेडच्या प्रमोटरने आपली 3.48% हिस्सेदारी विकली आहे सप्टेंबर 2024 पासून डिसेंबर 2024 पर्यंत. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,613 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 55.82%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9.63 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 10 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, भारती एअरटेल ॲक्वायर्ड्स 26% स्टेक इन AMP एनर्जी ग्रीन 3 फॉर रुपीज 37.89 करोड. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडने AMP एनर्जी ग्रीन 3 मध्ये 26% हिस्सेदारी विकत घेतली आहे. किती रुपयांमध्ये? 37.89 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 285.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 123.72%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, नीड ॲन ॲम्ब्युलन्स इन 10 मिनिट्स, ब्लिंकिट्स सर्व्हिस डेब्यूट्स इन गुरुग्राम. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ब्लिंकिटने गुरुग्राममध्ये 10 मिनिट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस लॉन्च केली आहे आणि मित्रांनो, ब्लिंकिटच्या CEOने असे म्हटले आहे की येणाऱ्या 2 वर्षात आणखी म्हणजे मोर सिटीमध्येही ही सर्व्हिस एक्सपांड करणार आहे, असे ब्लिंकिटच्या CEOने म्हटले आहे. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 4,235 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.56%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.83
लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. मित्रांनो, जेफ्रीज एक्सपेक्ट धिस स्टॉक टू राईज 55% बेट्स ऑन पॉवर डिफेन्स नेम्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 5,500 रुपयांचा. आणि ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजला अपेक्षा आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा शेअर बुधवारच्या क्लोजिंग प्राईजपासून 32% वरती जाऊ शकतो. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर सगळ्यात पहिले बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 764.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -2.12%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.82 लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,203 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 93.51%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.85 लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 4 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट क्लिअर्स PLI इन्सेंटिव्ह ऑफ ₹246 करोड सोर्थ बाय महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड टाटा मोटर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेडने ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट्स इंडस्ट्रीजसाठी 25,938 कोटी रुपयांच्या PLI योजनेअंतर्गत सबमिट केलेल्या 246 कोटी रुपयांच्या इन्सेंटिव्ह क्लेम्सला मंजुरी दिली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.